नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, अलंकार व आभूषणे यांचे शास्त्रीय व वैज्ञानिक महत्त्व काय आहे आणि स्त्रियांना अलंकार तर फार आवडतात. आपली स्त्रियांची जर आवडती वस्तू जर म्हटली तर प्रत्येक अलंकार, साडी, बांगड्या, वेगवेगळ्या अनेक पद्धतीच्या आता तर खूप फॅशन निघलेली. आधीच्या काळात तरी स्त्रियांना किती आवडत असलं तरी मिळायचं नाही, परंतु आता देवाच्या दयेनं आपल्याला जे काही हवं आहे ते प्रत्येक स्त्रीला त्वरित मिळतं. ही भगवंताची कृपा आहे. मग या अलंकाराचं महत्त्व काय आहे एवढं आपण बघूया. प्रथम बघूया आपण हिरवी साडी. आता साड्या जर म्हटलं तर एक वेळचं जेवण जरी नसलं तरी चालेल, पण प्रत्येक महिलेला साडी म्हटलं की ती आपलं जेवण पण विसरून जाते. एवढी या साड्या आवडतात प्रत्येक स्त्रियांना. तर हिरवी साडी, हिरव्या साडीचं काय महत्त्व आहे. पण आजकाल आता हिरवी साडी जास्त करून महिलांना आवडत नाही, पण बघा हिरव्या साडीचं काय महत्त्व आहे. आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आधीच्या काळापासून आपण बघतो की हिरव्या नऊवार साडीला खूप महत्त्व आहे. हिरवा रंग हा प्रकृतीचा आहे, म्हणून हिरव्या नऊवार साडीतील स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की जणू काही ती एक माता लक्ष्मीसारखंच तिच्याकडं कोणी बघतं. आणि फार रूप सुंदर दिसते बरं हिरव्या साडीमध्ये, मला तर फार आवडते. आता बांगड्या, काचेचीच बांगडी का घालायची, परंतु आजकाल स्त्रियांना बांगड्या घालणं नको वाटतं. पण बघा त्या बांगड्याचं किती महत्त्व आहे. आपण फॅशन करण्यामागे पाश्चात्य संस्कृतीचा वापर जास्त करत आहोत, परंतु भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला फार महत्त्व आहे. कारण पुरातन काळापासून आणि शास्त्रातून, देवादिकापासून आपल्याला ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत. ह्या नैसर्गिकच आहेत, परंतु आता आपण त्या विसरत चाललो आहोत. पण बघा या बांगड्याचं काय महत्त्व आहे. काचेची बांगडी घातल्यानंतर मनगटावरील ॲक्युप्रेशर पॉईंट दाबले जातात. त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या शरीरावर चांगला सकारात्मक परिणाम होतो. बघा बांगड्याचं किती महत्त्व आहे. आपल्याला नाही जास्त आवडत तर एक किंवा दोन अशी बांगडी घालायलाच पाहिजे. एका हातात जरी घड्याळ असली तर दुसऱ्या हातात एक तरी बांगडी घालायला हवी. आता कानातील रिंग, रिंग तर आजकालच्या फॅशनमध्ये पण झुमके, रिंग जे काय ज्यांना जे आवडतं ते घालतोच आपण. तर या कानातील रिंगचं पहा महत्त्व काय आहे. या कानामध्ये रिंग किंवा झुमके घातल्याने ब्लड सर्क्युलेशन हे आपलं सुरळीत चालतं, म्हणून कानात झुमके किंवा रिंग हे घालणं फार उपयुक्त ठरतं. आता नाकातील नथ बघा. नाकाचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो, म्हणून स्त्रियांचे नाक टोचले जाते व त्यात विवाहानंतर नथ घातली जाते. त्यामुळे सायनससारखे आजार दूर होतात. बघा या नथीचं किती महत्त्व आहे. आता मंगळसूत्र घातल्याचं महत्त्व काय आहे. आणि विवाहानंतर स्त्रिया मंगळसूत्र सौभाग्य अलंकार म्हणून घालतात. आधीच्या काळात मंगळसूत्र हे ठसठशीत घालायच्या स्त्रिया, पण आता नकळत एवढूसं मंगळसूत्र घालतात. पण बघा त्या मंगळसूत्राचं महत्त्व किती आहे.
विवाहानंतर स्त्रिया मंगळसूत्र सौभाग्य अलंकार म्हणून घालतात, त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होत नाही त्यांना. आता कमरबंद. कमरबंद यामुळे गर्भाशयाचे व पाठदुखीचे आजार यापासून संरक्षण होते. पैंजण घातल्याने काय परिणाम होतो, तर शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी पैंजण या अलंकाराचा उपयोग होतो. पैंजणमुळे पाय दुखण्यापासून आराम मिळतो. जोडवी. जोडवी ही विवाहानंतर घातले जातात. विवाहानंतर महिलांना शारीरिक व मानसिक बदलातून जावे लागते, त्यासाठी जोडवी उपयुक्त ठरतात. आता कुंकू, गंध हे का लावायचं असते? आता बऱ्याचशा स्त्रियांना कुंकू लावणं पण आवडत नाही, पण बघा याचं पण महत्त्व किती आहे. कारण आपण या फॅशनच्या युगामध्ये आपल्या संस्कृतीला भुलून चाललो आहोत. विसर पडला आहे आपल्याला आपल्या संस्कृतीचा. पण बघा प्रत्येक गोष्टीला किती महत्त्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आज्ञाचक्राचा विकास होतो कुंकू लावल्याने. निर्णयशक्ती व स्मरणशक्ती वाढते. अंगठी घातल्याने काय होते, तर छातीतील वेदना, घाबरल्यासारखे वाटणे, तसेच ताप, दमा, कफ इत्यादीपासून संरक्षण होते. बघा किती महत्त्व आहे आपल्या शरीरावर अलंकार घालण्याचं आणि त्याने किती रक्षण होते. थोडं का होईना, छोटं का होईना, पण प्रत्येक अलंकार हा प्रत्येक स्त्रीने घातलाच पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण किती जरी आपण फॅशनच्या युगामध्ये जगत आहोत तरी पण आपण आपली संस्कृती विसरायला नको आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.